आता शेतकरी बांधवांसाठी सरकारच्या माध्यमातून मोठी बातमी या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे। राज्य सरकार म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर एकनाथजी शिंदे, त्याचबरोबर कृषी विभागाचे दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून आता घोषणा या ठिकाणी करण्यामध्ये आली आहे। आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रगडलेला पीक विमा म्हणजेच की 2022 पासून तर 2025 पर्यंतचा तो शेतकरी बांधवांना भेटला नव्हता। फक्त अग्रिम पीक विमा 25% या ठिकाणी शेतकरी बांधवांना मिळाला होता, परंतु 75% हा पीक विमा देण्याचा राहिला होता। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आता 75% पीक विमा या ठिकाणी मंजूर झालेला आहे। आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। अधिकृत तारीख अशी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थाने पीक विमा रक्कम ही जमा करण्यामध्ये येत आहे। भरपूर दिवसापासून शेतकरी बांधवांनी पीक विम्याची या ठिकाणी वाट पाहिली होती, परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नव्हता। आता डायरेक्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलं आहे, मागे भरपूरशा अडचणी या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे पीक विमा या ठिकाणी जमा करण्यामध्ये आला नव्हता। आता मागे 2 ते 3 दिवसापूर्वी शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विमा द्यायचा होता, परंतु अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचे निधन झाले होते। त्यामुळे पीक विमा थोडासा 2 ते 3 दिवस पुढे ढकलण्यामध्ये आला। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाहीये। तर बघा, आता अजितदादा यांचं निधन झाल्यामुळे यामुळे महाराष्ट्राला या ठिकाणी मोठा फटका बसला होता, त्यामुळे या ठिकाणी वितरण थांबवले होते। परंतु आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला आहे की सर्व काही आटोक्यामध्ये बाबी आलेल्या आहेत, त्यामुळे वितरण आता सुरू देखील करण्यामध्ये येत आहे आणि आता शेतकरी बांधवांना मोठा आर्थिक दिलासा देखील मिळत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी नुकतीच घोषणा या ठिकाणी केली आहे। पीक विम्याचे पैसे आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी झाली आहे। आज जवळपास शेतकरी बांधवांनो 8,500 कोटी रुपये रिलीज झाले असून त्यातील 6,000 कोटी रुपये प्रत्यक्ष खात्यामध्ये या ठिकाणी पोहोचले आहे। बघा, आता राहिलेले पैसे सर्वांना देखील पुढे देखील मिळणार आहेत। तर मग बघा, आता शेतकरी बांधवांनो, आजसाठी सरकारने काही निवडक जिल्हे निवडलेले आहेत। जर निवडक जिल्ह्यामध्ये तुमचे नावे आले असतील तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती निधी जमा देखील करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही नक्कीच या ठिकाणी चेक करून घ्या। जर तुमच्या जिल्ह्याचं या यादीमध्ये नाव आलेलं असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती आता निधी देखील जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आज सरकारनं शेतकरी बांधवांसाठी घोषणा केली, त्याचसोबत अधिकृत अशी यादी देखील जाहीर केली। यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे एकदा चेक करून घ्या। आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच की समजून घ्या। बघा, शेतकरी बांधवांसाठी आता सरकारनं पीक विमा तर मंजूर केलाय, तो जमा देखील होणार, परंतु काही नियम आणि अटी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आलेल्या आहेत। त्या अटी आणि नियमांचे शेतकरी बांधवांना काटेकोरपणे पालन करावे लागेल। तर बघा, 2020 ते 2024 पर्यंतचा प्रलंबित पीक विमा अखेर सरकारने वितरित करण्यास आजपासून या ठिकाणी सुरुवात केली आहे। गेल्या 4 वर्षभरापासून शेतकरी बांधव या हक्काच्या पैशाची वाट पाहत होते। तर मग शेतकरी बांधवांनो, आज सरकारने हा प्रलंबित पीक विमा देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। त्यामुळे आता तुम्हाला कसल्याच प्रकारे या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही। परंतु काही अशा अडचणी आहे ज्याले तुम्हाला सामोरे देखील जावे लागणार आहे। आता त्या अडचणी कोणत्या, तर सरकारच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या अटी देखील लावण्यामध्ये आलेल्या आहेत। तर त्या अटीनुसार शेतकरी बांधवांनी प्रोसेस केली तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 27,000 रुपये असा पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेली आहे, कारण की अजितदादा पवार आता हे निधन झाल्यामुळे उपस्थित नाहीत। त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही अधिकृत अशी माहिती समोर येते। बघा, आता आज दुपारी 12 वाजल्यापासून
वितरणाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी शेतकरी बांधवांनो. आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खटाखट तिथून 12 वाजल्यापासून पुढे 12 वाजल्याच्या नंतर बघा रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात होईल. आता शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच की जाणून घ्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा निधी सरकारच्या माध्यमातून जमा केला जात आहे. हे जाणून घेणं शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आता शेतकरी बांधवांनो बघा, जर तुमचे खाते एसपी बँकेमध्ये असेल, सेंट्रल बँकेमध्ये असेल, युनियन बँकेमध्ये असेल, IDBI बँकेमध्ये असेल, जिल्हा सहकारी बँक किंवा जिल्हा स्टेट बँक बघा, किंवा या ठिकाणी स्टेट बँक इंडिया यामध्ये जर तुमचे खाते या ठिकाणी उघडलेले असतील. आता बघा, कोणत्याही खाजगी स्वरूपाच्या बँकांमध्ये वितरण करायचं ठरवलंय, परंतु सर्वात अगोदर नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम येणार, कोणत्या तालुक्यामध्ये येणार ते पाहूया. तर जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्यासाठी आता काहीही काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला पीक विमा रक्कम ही 27,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. तर चला पाहूया आता जिल्ह्यांची यादी. त्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच शेतीविषयी योजनांविषयी सर्वात अगोदर माहिती याच चॅनलवरती पाहायला मिळेल. तर चला पाहूया आता सविस्तर जिल्ह्यांची यादी. नंबर 1 वरती आहे मुंबई उपनगर. मुंबई उपनगर मधील सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी चिंता करण्याची गरज नाही. मुंबई उपनगर मध्ये सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा रक्कम ही जमा केली जाणार आहे. त्यानंतर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. अकोला मधील जर तुम्ही शेतकरी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी पीक विमा रक्कम 27,000 रुपये या ठिकाणी जमा केली जाणार आहे. त्यानंतर अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर अमरावतीमध्ये राहत असाल, अमरावतीमध्ये तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. आता अमरावतीमध्ये सुद्धा 27,000 रुपये या ठिकाणी पीक विमा रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर ही जमा केली जाणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. छत्रपती संभाजीनगर मधील जर तुम्ही शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कारण की आता छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा 27,000 रुपये या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम 27,000 रुपये देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो, नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना 27,000 रुपये या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. नाशिक मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा रक्कम या ठिकाणी 27,000 रुपये जमा केली जाणार आहे. त्यानंतर रत्नागिरी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये. रत्नागिरी मध्ये सुद्धा पीक विमा रक्कम 27,000 रुपये जमा केली जाणार आहे. त्यानंतर सातारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम ही जमा केली जाणार आहे. त्यानंतर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही पीक विमा रक्कम लवकरात लवकर जमा केली जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम लवकरात लवकर या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. त्यानंतर बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर ठाणेमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. ठाणेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.